नमस्कार मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यांच्या गावांना घरकुले मंजूर झाली आहेत। तर ही मार्च आणि एप्रिल 2025 या महिन्याची नवीन आलेली प्रधानमंत्री आवास योजनेची यादी पाहण्यासाठी तसेच आपल्या मोबाईलमध्ये PDF डाउनलोड कशी करायची ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तेव्हा तुम्हाला तुमच्या गावाची नवीन आलेली मार्च फेब्रुवारी महिन्याची घरकुल यादी सोप्या पद्धतीने अगदी 2 मिनिटात पाहायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, आपल्या गावाची किंवा ग्रामपंचायतची नवीन आलेली प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुल यादी आपल्या मोबाईलमध्ये पाहण्यासाठी आणि मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम गूगल ओपन करायचं आहे। गूगल ओपन केल्यावर या ठिकाणी pmayg.nic.in ही केंद्र शासनाची वेबसाईट सर्च करायची आहे। किंवा मित्रांनो, तुम्हाला जर जमत नसेल तर या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर जाऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजनेची वेबसाईट ओपन झाल्यावर थोडंसं या ठिकाणी खाली जायचं आहे। खाली इथे बघा हे जे ऑप्शन आहेत यामध्ये 2 नंबरला जे ऑप्शन आहे आवास सॉफ्ट, तर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुढे अशा प्रकारे ऑप्शन येतील, तर यामध्ये 2 नंबरच्या रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यावर पुढे अशा प्रकारे टॅब ओपन झाल्यावर शेवट खाली जायचं आहे। शेवट खाली आल्यावर एचमध्ये ऑप्शन आहे बघा, बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन, तर या बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढे अशा प्रकारे ऑप्शन येतील, तर या ठिकाणी इथे क्लिक करून आपलं राज्य निवडायचं आहे। राज्य निवडल्यावर त्याच्या खालीच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला जिल्हा कोणता आहे तो जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यावर त्याच्या खालीच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यावर मित्रांनो त्याच्या खालीच्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या ग्रामपंचायतचं किंवा गावाची यादी पाहायची असेल तर या ठिकाणी आपल्या गावाचं नाव निवडायचं आहे। तेव्हा हे निवडल्यावर मित्रांनो पुन्हा खालीच्या ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी आपल्याला नवीन यादी पाहायची आहे। यासाठी शेवट खाली 2024-25 हे वर्ष निवडायचं आहे। वर्ष निवडल्यावर मित्रांनो खालीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यावर इथे अशा प्रकारे भरपूर प्रकारच्या घरकुल योजना दाखवल्या जातील। तर आपल्याला या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेची यादी पाहायची आहे, म्हणून 1 नंबरच्याच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे ऑप्शन निवडायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो खाली इथे एक कॅप्चा गणित विचारलं असेल तर त्याचं उत्तर खाली या ठिकाणी टाकायचं आहे। मित्रांनो, इथे जे गणित विचारलं जाईल ते गणित जर तुम्हाला समजलं नाही तर या बाजूच्या सिम्बॉलवर क्लिक करून नवीन कॅप्चा गणित घेऊ शकता। मित्रांनो, इथे हे अचूक कॅप्चा टाकलं तरच पुढे घरकुल यादी ओपन होते, म्हणून या ठिकाणी एकदम व्यवस्थित कॅप्चा टाकून खाली सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे। सबमिट या टॅबवरती क्लिक केल्यावर पुढे अशा प्रकारे खाली आपल्या गावाची किंवा ग्रामपंचायतची तुम्ही निवडलेली नवीन घरकुल यादी आपल्याला पाहायला मिळेल। आणि मित्रांनो, आता ही यादी व्यवस्थित पाहण्यासाठी आणि मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी वरती बघा लाल रंगामध्ये ऑप्शन आहे डाउनलोड PDF, तर या डाउनलोड PDF ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण घरकुल यादी आपल्या मोबाईलमध्ये ओपन होते। तेव्हा अगदी 2 मिनिटात या सोप्या पद्धतीने अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची नवीन आलेली घरकुल यादी पाहू शकता। मित्रांनो, घरकुल योजनेविषयी तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।